कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जे आपण सिरीज चालू केलेले आहे, तर त्या सिरीजच्या 1.3 स्वाध्याय 1.3 बुद्धिमत्तेचा स्वाध्याय 1.3 आपण घेऊन येत आहोत. तर हा स्वाध्याय घेऊन येताना आपला जो स्टाफ आहे त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर तुम्ही पण आपल्या या सर्व मेहनतीसाठी एक लाईक करा. व्हिडिओसाठी नक्की एक लाईक करत जावा मित्रांनो. त्याने काय होतं की आम्हाला प्रोत्साहन मिळतं अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी. तर चला चालू करूया. बघा काय प्रश्न आहे. अक्षरमालेतील अक्षरांचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 4 पट आहे असे गृहीत धरल्यास के व आर या अक्षरांच्या नवीन क्रमांकांची बेरीज किती? आता येथे के चा क्रमांक किती दिसतोय? 11. बघा नंबरिंग जर आपण 1 2 3 4 5 अशी केली, नंबरिंग कधी पण कुठून करायची? डाव्या बाजूने. एकूण किती ग्रुप आहेत बघा अक्षरांचे? 1 2 3 4 आणि 5. 5 ग्रुपमध्ये अक्षरमालिका डिव्हाइड केलेली आहे. बघा इंग्रजी अक्षरमाला यामध्ये 26 अक्षर असतात, पण जे आपल्याला स्कॉलरशिपच्या पेपरसाठी विचारतात तर ते 25च अक्षरं विचारतात. बघा त्याच्यावरच प्रश्न असतात. आपल्याला 26 अक्षरावर प्रश्न नाहीत विचारत. तर 25 अक्षरं आणि एका 5-5चे गट ते केलेले असतात. मग येथे काय विचारलंय? के आणि आर. के चा क्रमांक किती आहे? 11. आर चा क्रमांक किती आहे? 18. यांची 4 पट म्हणजे 11ची 4 पट किती झाली? 11ची 4 पट झाली 44. 18ची 4 पट झाली 72. यांची बेरीज 116 आली. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. असे सहज सोपे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघूया. अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, आता मध्यभागी अक्षर कोणतं आहे? यम. बघा ही बाजू कोणती आहे? ही बाजू आहे उजवी. वाय कडची बाजू जो असते उजवी आणि ए कडची बाजू कोणती असते? डावी. हे कधी पण लक्षात ठेवा. सुरुवात डाव्या बाजूने होते आणि शेवट उजव्या बाजूने होतो. तर अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील, आता मध्यभागीच्या उजवीकडील 1 2 3 4 5 6 7 8 9 9व्या अक्षराच्या, हे 9वे अक्षर आहे, याच्या डावीकडील 11वे अक्षर. आता याच्या डावीकडील 11वे मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. काय आलं उत्तर? के. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आता आपण. बघा अक्षरमालेत 8व्या अक्षराच्या, आता 8वे अक्षर कोणते? 8वे अक्षर आहे एच. 8व्या अक्षराच्या उजवीकडील 6वे, आता उजवीकडील 6वे 1 2 3 4 5 6. उजवीकडील 6वे काय आले? एन. उजवीकडील 6वे अक्षर आणि उजवीकडून 10वे अक्षर. आता उजवीकडून 10वे अक्षर कोणते येईल? उजवीकडून 10वे अक्षर. ठीक आहे. यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे? तर बघा एन आणि पी च्या मध्ये कोणता अक्षर आहे? ओ. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा या प्रश्नामध्ये फक्त काय समजायचं होतं की हे उजवीकडून 10वे अक्षर म्हणजे ह्या बाजूकडून मोजायचं होतं ते 10 नंबर पर्यंत. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक 1 3 5 7 अशा फक्त क्रमवार विषम संख्यांनी दर्शवल्यास अनुक्रमे 27 29 39 या क्रमांकाचे अक्षरे कोणता शब्द बनवतील? तर लिहूया. 1 3 5 7 9 हे 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49. मग आपल्याला कोणते अक्षर दिलेत? 27. 27 नंबरवर काय आहे? एन. 29 नंबरवर काय आहे? ओ. आणि 39 नंबरवर काय आहे? टी. उत्तर काय येईल? एन ओ टी. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया की अक्षरमालेत एफ आणि जे यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, एफ आणि जे यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत?
3 अक्षरे आहेत. जेवढे अक्षर आहेत त्यांच्या 5 पट एवढे अक्षरे. आता 3च्या 5 पट किती असणार? 15 अक्षरे. मग 15 अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? मग बघूया कोणाच्या दरम्यान 15 अक्षरे आहेत. बघा सी दिलेला आहे आणि आर. सी आणि आरच्या मध्ये बघूया, हे 5 10 11 12 13 14. याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 14. डी आणि एस बघा, डी आणि एसच्या मध्ये किती आहेत? येथे डी येथे एस. हे 5 10 10 आणि 3 13 आणि 1 14. डी आणि एसच्या मध्ये पण 14 आहेत. के आणि वाय, के आणि वाय हे ते वाय येथे के. हे आलं 5 5 आणि 4 9 9 आणि 4 13. म्हणजे हा पण पर्याय नाही. सी आणि एस, सी येथे आलं, एस आलं येथे. मोजा बघा 3 आणि 2 5 5 आणि 5 10. एकूण आली 15 अक्षरं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. तर बघा अक्षरमालेत पीच्या मागे असलेली अक्षरे, पीच्या मागे असलेली अक्षरे म्हणजे हे ते पी, पीच्या मागील बाजू म्हणजे ही आली. पीच्या मागे असलेली अक्षरे त्याचप्रमाणे वायच्या पुढे घेतल्यास नव्या मांडणीत उजवीकडून 17व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? म्हणजे ही अक्षरमालिका कशी लिहायची बघा, की ही अक्षरमालिका आपल्याला पी पासून सुरुवात करावी लागेल. मग कशी लिहूया आपण? पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. त्याच्यानंतर काय येईल बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय नंतर मग ए बी सी डी येईल. ए बी सी डी ई के एल एम एन ओ. आपल्याला किती शोधायचं आहे अक्षर? आपल्याला असं घेतल्यास नव्या मांडणीत उजवीकडून 17व्या स्थानावर. मग उजवीकडून म्हणजे ह्या स्थानावरून हे 5 हे 10 हे 15 हे 16 आणि हे 17. म्हणजे 17वे अक्षर काय आलं? तर ते आलेलं आहे एक्स. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. अक्षरमालेतील कोणती अक्षरे पूर्ण वर्ग संख्येच्या चौपट क्रमांक असलेल्या स्थानांवर आहेत? मग ते आपण अक्षर लिहून घेऊया. आता बघूया की पूर्ण वर्ग संख्या कोणत्या कोणत्या आहेत अक्षरमालिकेत. 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे. हे अक्षर आहेत. अक्षरमालेतील कोणती अक्षरे पूर्ण वर्ग संख्येच्या चौपट क्रमांक असलेल्या स्थानावर आहे? मग चौपट क्रमांकाची कोणती अक्षर आहेत? तर 4 आणि 16 आहेत. तर चेक करूया आपण. बघा एचा क्रमांक किती आहे? 1. डीचा क्रमांक 4. एचा क्रमांक किती आहे? 1 आणि पीचा 16. एचा क्रमांक 1 आणि वायचा 25. डीचा क्रमांक किती आहे? डीचा क्रमांक आहे 4 आणि पीचा क्रमांक किती आहे? 16. म्हणजेच या प्रश्नात वर्गसंख्येच्या चौपट क्रमांक असलेल्या स्थानावर कोणते अक्षर आहेत? तर डी आणि पी. बघा पर्याय क्रमांक 7चं उत्तर येईल 4. 1 ची चौपट काय येईल? 1 ची चौपट येईल 4 आणि 4 ची चौपट येईल 16. म्हणजे 1 ही वर्गसंख्या आहे त्याची चौपट 4, 4 ही वर्गसंख्या आहे त्याची चौपट 16. उत्तर काय आलं? 4 आणि 16. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील बघा प्रश्न. अक्षरमालेतील डावीकडील 10 अक्षरे नेहमीच्या क्रमाने लिहून इतर अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 16व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? म्हणजे पहिली ही 10 अक्षरं आहेत ती आहेत तशी लिहिली आणि मग काय केलं आपण? इथून सुरुवात केली. म्हणजेच काय केलं बघा, येथे वाय लिहिलं, मग एक्स, मग डब्ल्यू, मग व्ही आणि मग यू. मग येथे टी एस आर क्यू पी. त्याच्यानंतर ओ एन एम एल आणि के. हे अशा पद्धतीने आपण अक्षरे लिहिलेली आहेत. अक्षरमालेतील डावीकडील 10 अक्षरे नेहमीच्या क्रमाने लिहून इतर अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास 16व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? मग 16व्या स्थानावर हे 5 हे 10 हे 15 आणि 16व्या स्थानावर काय येईल? टी. पर्याय क्रमांक 2. 8चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. अक्षरमालेत के व यस या अक्षरांपासून समान अंतरावर असलेले अक्षरे कोणते? आता के आणि यस यांच्यापासून समान अंतरावर बघा, येथे 3 अक्षर सोडले, येथे 3.
राहिलं कोणतं अक्षर ओ. पर्याय क्रमांक 4 9चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या गटांच्या स्थानात अदलाबदल केली. बघा हे गट आहेत 1 2 3 4 आणि 5. पहिल्या आणि तिसऱ्या गटात अदलाबदल केली व 5व्या गटाच्या स्थानांचीही अदलाबदल केली आणि पुढील उत्तर आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे कसं केलं बघा. बघा नवीन मांडणी कशा पद्धतीने येईल तर हा जो गट आहे KLMNO हा 3 नंबरचा गट 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 2 नंबरचा गट 2 नंबरलाच राहील. त्याच्यानंतर 1 नंबरचा गट 2 नंबरच्या ठिकाणी 5 नंबर येईल. 2 नंबरच्या ठिकाणी 5 नंबर येईल. हा येथे 1 नंबर येईल. हा आहे तोच राहील 4 ला 4 आणि शेवटी काय जाईल तर शेवटी 2 नंबरचा ग्रुप जाईल. ठीक आहे. नवीन मांडणीमध्ये सी अक्षरापासून समानांतरावर असलेली अक्षरे. मग ही अक्षरमालिका लिहून घ्यावी लागेल आपल्याला. तर लिहून घेऊया. बघा काय येईल ती अक्षरमालिका. मग आपल्याला काय करायचं आहे. नवीन मांडणीमध्ये सी हे जे अक्षर आहे ते मध्यभागी आहे. सी या अक्षरापासून समानांतरावर असलेले अक्षरे कोणते. मग बघूया. एच आणि एम दिलेलं आहे. एच कुठे आहे बघा. येथे आहे एच. येथे एच आहे. किती घर आहे तर 2 आणि 5 7 8 9 10 म्हणजे 10 घरं इकडे आहे. आणि दुसरं अक्षर कोणतं आहे यम. यम किती आहे 2. यम पण 10 अक्षरे आहेत. म्हणजे पहिलंच उत्तर आपलं आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा नवीन मांडणीमध्ये पीच्या एका टोकाला 6व्या स्थानावर असलेले परंतु एफच्या लगत नसलेले अक्षर कोणते. आता पीच्या एका टोकाला. आता पीचे एक टोक कुठे आहे बघा. पीच्या एका टोकाला येथे आहे पी. बघा नवीन मांडणीनुसार पीच्या एका टोकाला 6व्या स्थानावर. आता 6व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ते चेक करूया. 1 2 3 4 5 6. एक आहे जी आणि दुसरं काय असेल हे 5 आणि 1 6 हे वाय. म्हणजे 2 अक्षर आहेत. एक तर आहे जी आणि एक तर आहे वाय. ठीक आहे. आणि आपल्याला पुढे काय म्हणलंय की यातील वाय हे अक्षर एफच्या लगत नाही. बघा एफच्या लगत नसलेलं पाहिजे म्हणून उत्तर काय येईल तर ते येईल पर्याय क्रमांक 3 वाय. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील शेवटची 3 अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. या अक्षरमालेत 15व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. तर बघूया. बघा यांनी काय केलंय की अक्षरमालिकेमध्ये कोणते अक्षर बदललेत की पहिली शेवटची 3 अक्षरं बदललेली आहेत. म्हणजे कशा पद्धतीने ती अक्षरमालिका लिहिलेली आहे ती बघूया आपण. प्रत्येक गटातील शेवटची 3 अक्षरे उलट क्रमाने लिहिली. म्हणजे काय केलं आपण EDCAB अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. ADCBA उलटेच लिहिलेले आहेत ती. तर 15व्या स्थानावर. आता 15वे स्थान कोणते होते बघा. पहिलं ओ होतं. ठीक आहे. ओच्या जागी काय येईल मग. ओच्या जागी येईल बघा 15व्या स्थानावर काय येईल बघा 3च अक्षरे उलटे लिहिलेली आहेत. सगळी नाहीत लिहिलेली 3च अक्षर लिहिलेले आहेत. म्हणजे काय केलंय बघा EDC अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. आणि 15व्या स्थानी यम अक्षर आहे. ठीक आहे.
यमनो उलट क्रमाने लिहिल्यावर काय होईल? ओ एन एम असं येईल आणि 15व्या स्थानी काय येईल? यम. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील अक्षर उलट क्रमाने त्याच गटात लिहिले. काय केलंय आता? उलट क्रमाने लिहिलेले आहेत म्हणजे ई डी सी ए बी अशा पद्धतीने ते लिहिलेले आहेत. त्याच गटात लिहिली तर यल या अक्षराचा क्रमांक, यल कुठे आहे बघा? यल येथे आहे. मग यल कुठे येईल? लिहूया ओ एन एम एल के. तर यल या अक्षराचा क्रमांक उजवीकडून किती अक्षरे असेल बघा? 5 आणि 5 10 11 12. कितवा असेल? 12वा क्रमांक असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. दिलेल्या अक्षर मालेतील प्रत्येक गटातील पहिले व तिसरे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दिलेल्या अक्षरमालेतील प्रखर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? मग बघूया आपण. बघा कोणती कोणती अक्षरमालिकेतील प्रत्येक गटातील पहिले आणि तिसरे अक्षर घेतले तर काय होते बघा? ए सी एफ एच के एम पी आर यू आणि डब्ल्यू हे अक्षर घेतलेली आहेत आपण. आणि मग आपल्याला काय विचारलंय की त्यांचं अंतर कोणत्या कोणत्या ह्याच्यात समान आहे? तर एफ आणि पी याला नंबरिंग देऊया आपण 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि याची उलटी नंबरिंग देऊ 1 2 3 4 आणि 5. मग बघा एफ आणि पी, एफचा क्रमांक इकडे तिसरा आहे आणि पीचा क्रमांक तिकडून चौथा आहे म्हणजे हे येणार नाही. केचा क्रमांक 5वा आहे आणि एमचा पण 5वा आहे, हे योग्य येईल. सीचा क्रमांक दुसरा आहे, यूचा पण क्रमांक दुसरा आहे, हे पण योग्य येईल. पर्याय क्रमांक 2 व 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. अक्षरमालेत एफ व एन या अक्षरांच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? एफ व एन या अक्षरांच्या मध्यभागी. आता या अक्षरांच्या मध्यभागी बघा, हिथून हे 3 अक्षर सोडले, हिथून हे 3 अक्षर सोडले तर मध्यभागी आलं जे. अक्षराच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील 7वे. आता डावीकडची बाजू कोणती? ही. आणि 7वे कुठले येईल? हे 4 5 6 7. कोणतं अक्षर आलं? सी. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. पुढील प्रश्न बघूया. दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता? नाईटचा विरुद्धार्थी काय येईल? डे. ठीक आहे. आणि उलट क्रमाने लिहिली आपण. मग काय उलट क्रमाने? ह्याचा नंबर 1 2 3 4 5 अशा पद्धतीनेच ते नंबर येतील. आता ज्यावेळेस आपण अक्षरमालिका उलट क्रमाने लिहिल त्यावेळेस अशा पद्धतीनेच नंबर येईल. आणि वायचा क्रमांक कितवा येईल? वायचा क्रमांक पहिला येईल. मग शेवटचा पर्याय 1 असलेला एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा खूप वेळ न जाता सहज एकदम सोप्या पद्धतीने सुटतोय प्रश्न. अक्षरमालिकेत डी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु अक्षरमालेत, आता आपल्याला काय म्हणलंय? अक्षरमालेत डी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु आरच्या लगत नसलेले अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? डी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु आरच्या लगत नसलेले अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? आता इथे स्थान विचारलेलं आहे आणि खाली पर्याय वेगळे दिलेले आहेत म्हणजे हा प्रिंटिंग मिस्टेक झालेला प्रश्न दिसतोय. आपण एक वेळा चेक करूया की हा प्रश्न ऍक्च्युअल मध्ये प्रश्न काय आहे. अक्षरमालेत डी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु आरच्या लगत नसलेले अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? आणि स्थान विचारलंय. मग यामध्ये काय आहे बघा, ओ अक्षरापासून एक अक्षर वगळून म्हणजे ओ अक्षरापासून एक अक्षर वगळून एम व क्यू ही अक्षरे येतात. कोणती अक्षरे येतात? एम व क्यू ही अक्षर येतात. परंतु क्यू हे अक्षर आरच्या लगत आहे. क्यू अक्षर कोणाच्या जवळ आहे? आरच्या लगत आहे. एम हे अक्षर मालिकेत उजवीकडून 13व्या स्थानावर आहे म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.
पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 18. अक्षरमालेत एफ ते ओ पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास, एफ पासून ओ पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास अक्षरमालेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? बघा, उजवीकडून म्हणजे हे 5, हे 10, हे 15, इथं कोणतं अक्षर येईल हे बघायचंय. तर हे उलट लिहिलंय ओ एन एम एल के, तर उत्तर काय येईल? के. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. अक्षरमालेत डावीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडून 7वे अक्षर कोणते आले? जी. उजवीकडील चौथे अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर, उजवीकडील याचे चौथे अक्षर आले के. ठीक आहे. व उजवीकडून 8व्या अक्षराच्या, आता उजवीकडून 8वे अक्षर आले आर. अक्षराच्या डावीकडील 9वे, आता डावीकडील 9वे कोणतं आलं? हे 2, हे 5, 7, 8 आणि 9, ते आलं आय. 9वे अक्षर यांच्या मध्यभागी, आता ह्या दोन्हीच्या मध्यभागी काय आलं? जे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. अक्षरमालेत जी नंतर येणाऱ्या 11व्या स्थानावरील, आता जी नंतर 11वे स्थान काय असेल? हे 3, हे 5, 8, 9, 10, 11 म्हणजे आर आले. आणि 11व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर, याच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते येईल? उजवी बाजू ही आली 1 2 3 4 5 6 एक्स अक्षर आले. यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? म्हणजे एक्स आणि आरच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? बघा, यू येईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. अक्षरमालेत जे ते एन पर्यंत अक्षरांच्या, जे पासून एन पर्यंत अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज हे ए ते ई पर्यंत अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे? तर बेरीज आपल्याला करायची, तर आपण नंबरिंग करूया. बघा, कुठपासून कुठपर्यंत? जे पासून एन पर्यंत, जे पासून एन पर्यंत काय आहे बेरीज? 10 अधिक 11 12 13 आणि 14. आणि ए ते ई पर्यंत 1 ते 5 पर्यंतची बेरीज किती आली? 15. आणि यांची बेरीज किती येईल? बघा, 4 आणि 3 7 8 9 10, हातचा आला 1 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे किती पट आहे? तर चौपट आहे. 15 चे 60 किती पट आहे? चौपट आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. अक्षरमालेतील जी ते के पर्यंतची अक्षरे सलग 5 वेळा एका ओळीत लिहिल्यास, जी पासून के पर्यंतची अक्षरे, तर ती कोणती कोणती अक्षर आहेत? ही कशी लिहिल्यात? जी एच आय जे के अशीच 5 वेळा लिहिलेली आहेत. सलग 5 वेळा एका ओळीत लिहिल्यास उजवीकडून 13व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? बघा, 5चा गट, परत 5चा गट, परत 5 आणि 5 10. ठीक आहे. आणि 13वे अक्षर कुठलं येईल? मधलं अक्षर येईल आय. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 23 बघूया. अक्षरमालेतील एम पासून वाय पर्यंत असलेल्या अक्षरांखाली ए पासून एम पर्यंत असलेली अक्षरे लिहिल्यास, एम पासून वाय पर्यंत अक्षरांखाली ए पासून एम पर्यंत म्हणजे अशी अक्षर लिहिली ए बी सी डी ई असलेली अक्षरे लिहिल्यास आर या अक्षराच्या खाली कोणते अक्षर येईल? आरच्या खाली कोणतं अक्षर आले? एफ. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. अक्षरमालिकेत एफ व आर यांच्या मध्यभागी असलेले अक्षर, बघा एफ येथे आहे, आर येथे आहे, यांच्या मध्यभागी कोणतं येईल? मोजून घ्या इकडून 1 2 1 2 3 3 4 4 5 5 म्हणजे मध्यभागी कोणतं आलं? एल. असलेले अक्षर सी च्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे? आता सी च्या उजवीकडे, सी पासून बघा कितवा आहे ते? 1 2 2 आणि 5 7 8 9, 9व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? आता यामध्ये
पहिला शब्द कोणता आहे? 3 1 10 3 1 20 आहे, 16 5 14, त्याच्यानंतर 4 9 7 आणि त्याच्यानंतर काय आहे बघा 2 21 3 कॉमा द्यायचे राहिले होते ते देऊन घेतलेत आपण. मग पहिल्यापासून काय होतं बघा, पहिला अक्षर होतो CAT, दुसरा होतं PEN, तिसरं होतं DIG आणि चौथं होतंय BUC. तर आपण हे अक्षर बनवले तर अर्थपूर्ण कोणता शब्द नाही तर BUC पर्याय क्रमांक 4 हा अर्थ शब्द तयार होत नाही. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 26. दिलेल्या अक्षर मालिकेतील 1 7 15 या क्रमांकाचे अक्षरे घेऊन एक राज्याचे नाव तयार होते. बघा 3 अक्षरी नाव एकच होतं, गोवा. ठीक आहे, 3 अक्षरी एकच राज्य आहे ना. या नावातील मधले अक्षर कोणते होय? तर कोणतं येईल मधलं अक्षर लिहून घेऊया तरी आपण. हे A आहे, 7 नंबरला काय आहे बघा G आणि 15 नंबरला O. GOA मधलं अक्षर काय आलं? O. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. दिलेल्या अक्षर मालिकेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे क्रमवार मांडा. आता मूळ क्रमांकाचे अक्षर लिहायचे आहेत आपल्याला. बघा आता आपल्याला काय म्हणलंय की मूळ क्रमांकाचे अक्षरे क्रमवार मांडायचे आहेत. तर मूळ क्रमांकाचे अक्षरे कोणते आहेत? 2 नंबर 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर कोणता आहे? 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर कोणता आहे? 17 नंबरचा अक्षर आहे, त्याच्यानंतर 19 आणि त्याच्यानंतर 23. हे मूळ क्रमांकाचे अक्षरे आहेत. तर मूळ या मांडणीत मध्यभागी असलेल्या अक्षरापासून मूळ अक्षरमालेच्या मध्यभागी असणारे अक्षर कोणत्या स्थानावर आहे? तर याच्या मध्यभागी कोणते अक्षर येते बघा? K. याच्या मध्यभागी कोणता अक्षर आलेला आहे? K. K पासून M कुठे आहे? उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घ्यावी लागतील? तर बघूया की I चा क्रमांक कितवा आहे. बघा इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी, आता या अर्थाचा शब्द बनवायचा आहे आपल्याला इंटेलिजंट. तर इंटेलिजंट म्हणजेच काय असतो? तर आपण अक्षरे लिहूया मग आपल्याला कळेल. तर 8 साठी काय आहे? HE. हेल्दी हा पहिला शब्द तयार होतोय. हेल्दी म्हणजे इंटेलिजंट नसतं. पुढील बघू. विस्डम. विस्डम म्हणजे शहाणपणा, इंटेलिजंट नाही येत ते. पुढचं क्लेवर. क्लेवर म्हणजे इंटेलिजंट. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. चौथा पण शब्द बघून घेऊया, तो होतोय रिच. तर हा पण शब्द नाही होते. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. पुढील प्रश्न बघू. अक्षरमालिकेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानांवरील अक्षरांचे अनुक्रमांक मिळवल्यास पुढीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मिळतो? आता दुसऱ्या स्थानावरील म्हणजे हे याचा अनुक्रमांक किती आहे? 2. याचा 7. याचा किती आहे? 12. 12 आणि 7 19 आणि 2 21. 21 नंबरला कोण आहे? 21 नंबरला U आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30. अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील सुरुवातीची 3 अक्षरे त्याच क्रमाने शेवटी लिहिल्यास नवीन मांडणीमध्ये वर्गसंख्या इतका क्रमांक असलेली अक्षरे कोणती? म्हणजे अक्षरमाला कशी लिहायची आहे आपल्याला? तर पहिल्यांदा काय येईल? येथे D आणि E, मग येईल ABC. अशा पद्धतीने ती अक्षरमाला लिहायची आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे की वर्गसंख्याच्या क्रमांकाचे अक्षरे
आपल्याला ती बघायची आहेत कोणत्या स्थानावर आहेत ती. बघूया मग आपण. येथे येईल जे, त्याच्यानंतर आय, एच, जी आणि एफ. बघा कशी लिहायची होती आपल्याला. सुरुवातीची 3 अक्षरे त्याचप्रमाणे शेवटी लिहिल्यास. आता सुरुवातीची 3 अक्षरे म्हणजे ही अक्षरे शेवटी लिहायची आहेत आपल्याला. एफ, जी आणि एच. पहिल्यांदा काय येईल आय, जे. त्याच्यानंतर काय येईल के, एल, एम. येथे येईल एन, ओ. इथं येईल एस, टी, पी, क्यू, आर. येथे येईल एक्स, वाय, यू, व्ही, डब्ल्यू. अशा पद्धतीने ती अक्षरं आलेली आहेत. मग वर्गसंख्या बघा 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर काय आहे 9, त्याच्यानंतर काय आहे 16 आणि त्याच्यानंतर 25. मग बघा उत्तर कोणतं येईल. तर आय आहे का वर्गसंख्येच्या स्थानावर, तर आय नाही आहे. डी आहे का, डी आहे. एल आहे का, एल नाही. पी आहे का, पी आहे पण एक्स नाही. जी आहे का, जी आहे आणि एस आहे का, तर एस पण आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. अक्षरमालेत 15व्या अक्षराच्या डावीकडील तिसरे. 15वे अक्षर हे आले, त्याच्या डावीकडील तिसरे अक्षर 1, 2, 3 म्हणजे यल आले. डावीकडील तिसरे अक्षर आणि उजवीकडून 12वे अक्षर. उजवीकडून 12वे म्हणजे हे 5, हे 10, 11, 12 म्हणजे हे 12वे आले. त्याच्या दरम्यान कोणते अक्षर आहे, तर त्यांच्या दरम्यान यम हे अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा. अक्षरमालेत 14व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षराचे स्थान कोणते. 14वे अक्षर कोणतं आलं, यन. अक्षराच्या डावीकडील 10वे म्हणजे बघा हे 3 आणि 5, 8, 9, 10 म्हणजे डी. अक्षराचे स्थान कोणते. आता बघा दोन्हीकडून स्थान आहेत. जर आपण डावीकडून स्थान बघितलं तर हे चौथं आहे. डावीकडून किती आहे, चौथे. आणि उजवीकडून किती असेल, 1, 2, 3, 4 हे 20 झालं. 21, 22 म्हणजे उजवीकडून 22वे. पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. डिस्क्राईब या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता बघूया. बी आहे, ई आहे, ए नाहीये. म्हणजे याच्यामध्ये बी, ई, ए नाहीये, त्याच्यामुळे तो होणार नाही. बी, आय, आर, डी. बी होतोय, आय होतोय, आर आहे का, हो आहे आणि डी पण आहे. हा पण शब्द तयार होतोय. ठीक आहे. आर, ओ, एस, ई. आर आहे पण ओच नाही, त्याच्यामुळे हा शब्द तयार होत नाही. एस, डबल ई आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 2 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. अक्षरमालेतील उजवीकडून 13व्या. आता उजवीकडून 13वे अक्षर कोणतं आलं, उजवीकडून 13वं यम हे अक्षर आलं. 13व्या अक्षरापासून समानांतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. मग बघा एफ आणि टी. एफ कितव्या स्थानावर आहे, येथे. आणि टी कोणत्या स्थानावर, येथे. म्हणजे हे योग्यच आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण. जे आणि यू. जे येथे आहे, यू कुठे आहे, येथे. म्हणजे ते येईल का, ते येणार नाही, त्याच्यामुळे हा पर्याय एलिमिनेट होतोय. यू आणि ई बघा, यू येथे आहे आणि ई येथे आहे म्हणजे समानांतरावर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 35. अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील मधली 3 अक्षरे निवडून ती उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. या अक्षरमालेत 14व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. तर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गटातील मधली 3 अक्षरे निवडायची आहेत. मधली 3 अक्षरे ही 3, ही 3, 3, 3 आणि 3. आणि ती कशी लिहायची आहेत, आपल्याला उलट क्रमाने लिहायची आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला किती नंबरचं अक्षर शोधायचं आहे, तर 14व्या नंबरचं. तर बघा ही 3, 6, 9, 12. ठीक आहे. ही उलट क्रमाने लिहिली तर एक्स, डब्ल्यू, व्ही.
13 आणि 14 म्हणजे उत्तर काय येईल डब्ल्यू, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. दिलेल्या अक्षर मालिकेवरून जर डी आणि ओ, डी चा क्रमांक किती आहे 4, ओ चा क्रमांक किती आहे 15 आणि डी ओ ची बेरीज दिली 33 म्हणजे 15 आणि 4 19 येते. म्हणजे ह्या बाजूने बेरीज केली का नाही, मग ह्या बाजूने चेक करू. हे 5, हे 10, हे 11, हा नंबर किती आला 11 आणि डी चा नंबर किती आला 22. म्हणजे उलट क्रमाने ती नंबरिंग केलेली आहे. म्हणजे उजव्या बाजूने नंबरिंग केली आहे त्यावेळेस याचा नंबर 11 आहे, याचा 22 आहे, मग बेरीज आली 33. मग आपल्याला तसंच आर यू एन साठी शोधायचं आहे. तर आरचा नंबर काय येईल उजवीकडून 5 6 7 8, आरचा नंबर आला 8, यूचा नंबर कितवा 5वा आणि एनचा नंबर कितवा 11च्या जवळ आहे 12. म्हणजे उत्तर काय येईल 25, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता मधील स्वाध्याय 1.3 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण गणिताचे जे आहे पुढचा टॉपिक तर तो घेऊन येत आहोत. तर तुम्हाला ही स्वाध्याय मालिका कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या शाळेमधून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय तेही मला नक्की कळवा. काही यामध्ये बदल करायचे असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.